नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं. सुरुवातीलाच बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज एक छोटीशी शस्त्रक्रिया होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबईतल्या एच.एन. रिलायन्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडेल. ही शस्त्रक्रिया काही वेळापूर्वीच सुरू झाल्याचं कळतंय. वरिष्ठ डॉक्टरांची एक टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत रुग्णालयात तेजस ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे उपस्थित आहेत. गेले काही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठ आणि मानदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही लहानशी शस्त्रक्रिया करण्यात येते. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे या शस्त्रक्रियेबद्दल? मिलिंद, खरं आपल्याला माहिती आहे की मणक्याची शस्त्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दुखणं छोटंसं जरी असलं तरी त्याला काळजीने ऑपरेट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. गेले काही दिवस झाले तपासणी सुरू होती. शस्त्रक्रिया करायची की नाही हा निर्णय होत नव्हता, पण तो निर्णय अखेर झाला. आणखीन अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांचं 6 टीमचं पथक आता ही शस्त्रक्रिया करतंय. शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे. हरकिसन दास रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया अत्यंत छोटी आहे, म्हणजे की मानेच्या मागे असलेले जे स्नायू जे आहे ते दुखावलेले आहे, जे मणक्याला लागून आहे. आणि स्पाईनची शस्त्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जात असल्यामुळं या सगळ्या विषयामध्ये अत्यंत गांभीर्यानं लक्ष दिलं जात आहे. अजून साधारणतः तासभर तरी ही शस्त्रक्रिया पूर्णपणे सुरू राहील. ऑपरेशन थिएटरमध्ये आता सगळी सुसज्जता झालेली आहे आणि याच ठिकाणी लवकरच या विषयातलं मेडिकल बुलेटिन कोणतंही प्रकाशित केलं जाणार नाही हे सुद्धा रुग्णालयाकडनं स्पष्ट जरी झालं असलं, गुप्तता जरी पाळली जात असली तरीही सगळ्यांचंच लक्ष उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेकडे आहे. कारण उद्धव ठाकरे नुसते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील अत्यंत प्रमुख नेत्यांपैकी एक ते मानले जातात. आणि याचमुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या शस्त्रक्रियेतनं नेमकं काय होतं, त्यांना तब्येतीला आराम मिळतो की नाही, या सगळ्या विषयाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. अर्थातच सगळ्यांच्या सद्भावनासुद्धा त्यांच्यावर अशा प्रकारची सुद्धा माहिती समोर येते. पण साधारणतः तासाभरामध्ये ही शस्त्रक्रिया पूर्ण होईल. अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांची टीम काम करते. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील प्रख्यात स्पाईन सर्जन शेखर भारद्वाज हे स्वतः या टीमला लीड करत आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती त्यावेळेस सुद्धा अत्यंत खबरदारी घेण्यात आली होती. आणखीन ती सगळी सिम्पटम्स लक्षात ठेवून, त्यावेळेसच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांच्या सगळ्या योग्य त्या तपासण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे. आणि याच्यानंतर शस्त्रक्रियेचा अखेर निर्णय घेण्यात आला आणि ही आटोपल्यानंतरच आपल्याला याबद्दलची योग्य ती माहिती आपल्याला नक्कीच समजू शकते. मिलिंद, साधारणपणे किती वेळ ही शस्त्रक्रिया सुरू असू शकते? आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे एका सार्वजनिक कार्यक्रमात मानेला पट्टा लावून आले होते आणि तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या की काय नेमका मुख्यमंत्र्यांना त्रास होतोय. आणि तूही म्हणालास ते स्वाभाविक आहे की सगळ्यांनाच काळजी आहे. व्यवस्थित आणि उत्तम पद्धतीने ही शस्त्रक्रिया व्हावी आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा मुख्यमंत्री कामावर रुजू व्हावेत. प्रशांत. मिलिंद, खरं तर या विषयावर कोणीही अधिकृत बोलायला तयार नाही. पण जी माहिती आपल्याला समजते सातत्यानं घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर, तर मान हलवल्यानंतर काही वेळेस उद्धव ठाकरे यांना चक्कर येत होती. आणि चक्कर येत असतानाच त्यांच्या मानेच्या स्नायू जे आहेत ते प्रचंड दुखावले गेले होते. दिवाळीच्या दरम्यान सुद्धा त्यांनी अनेक लोकांना भेटणं सुद्धा याकरता टाळलं होतं. आणि याचमुळे जो स्पाईन असतो, सगळ्यात मेन ब्रेनपासून जो पूर्णपणे पाठीपर्यंत कमरेपर्यंत जाणारा, त्याची जी सुरुवात असते मानेच्या मागच्या बाजूला, याच ठिकाणी काहीशी दुखापत झाली आहे. तिथले स्पाईनला अटॅच असलेले स्नायू दुखावले गेले आणि याचमुळे हे अशा प्रकारची चक्कर यायला सुरुवात झाली. अशा प्रकारची माहिती समोर आली होती. याला एक छोटंसं ऑपरेशन, म्हणजे की आता ही कोणती मेजर शस्त्रक्रिया असू शकत नाही अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते. पण शस्त्रक्रिया छोटी असो की मोठी असो ती अत्यंत महत्त्वाचीच असते. कारण विशेष करून जर त्या भागाला ती अटॅच असेल तर. याचमुळे स्पाईनला अटॅच या भागाची, म्हणजे की ज्यावेळेस त्यांनी पट्टा लावला होता त्यावेळेस आपण म्हणतो की ज्यावेळेस आपल्याला मान वळवायला सुद्धा त्रास होतो किंवा मान वळवल्यानंतर सुद्धा आपल्याला पेन, वेदना होतात, काही ठिकाणी चक्कर सुद्धा येतात, ते अवॉइड करण्याचा हा एक प्रयत्न या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून होणार आहे. नेमकं या बाबतीतले अधिक बारकावे जे आहेत ते योग्य पद्धतीनं डॉक्टरच या शस्त्रक्रियेनंतर सांगू शकतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करू, जरी त्यांनी सांगितलं नसेल की नेमकं या शस्त्रक्रियेत काय होतंय. पण
तरीही आपण ही अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही, कारण शेवटी उद्धव ठाकरे हे अत्यंत जिव्हाळ्याचं असलेलं व्यक्तिमत्व महाराष्ट्रासाठी आहे आणि याचमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर होणारी ही शस्त्रक्रिया ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते की नेमकं काय होतं याची उत्सुकता अजूनही कायम आहे. अत्यंत तज्ञ आपण डॉक्टरांची अपेक्षा टीम करूयात अत्यंत गांभीर्यानं आणि प्रशांत, कौशल्यानं आपण या अपेक्षा विषयाकडे करूयात की शस्त्रक्रिया अतिशय व्यवस्थित पार पडेल आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं कामाला लागतील. प्रशांत, तुर्तास धन्यवाद. आम्ही तुझ्याकडनं अपडेट्स घेत राहू. तिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया केली जाते. या आजारातून ते लवकर बरे व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी मनमाडमध्ये मुस्लिम समाजातर्फे विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं. शहरातल्या घोडेपीर बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यात आली आणि खास दुआ मागण्यात आली. यावेळेला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि आता वळूयात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काही बातम्यांकडे. हा संप अद्यापही सुरूच आहे. काल घेण्यात आलेल्या बैठकीत सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. कालची बैठक सुद्धा निष्फळ ठरली असून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संपावर न थांबता कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. आतापर्यंत 2053 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला असून कितीही निलंबनाची कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. त्यामुळे एसटीचा संप आणखीन चिघळणार असंच दिसतंय. आपण एकीकडे ग्राफिक्स पाहतोय की कुठल्या कुठल्या विभागात किती जणांना निलंबित करण्यात आलं. एकूण 2053 एसटीचे कर्मचारी सरकारनं निलंबित केले. दरम्यान 8 दिवस होत आले पण तरी संप संपण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे अखेर पुण्यामध्ये एसटी महामंडळाकडून शिवनेरी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंडक्टर संपामध्ये असल्यानं अधिकारी या बसचं बुकिंग करण्याकरता स्वतः उपस्थित आहेत. कंत्राटी चालकांना बरोबर घेऊन ही बस सेवा सुरू करण्यात आली. सध्या फक्त पुणे ते मुंबई ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळपासून शिवनेरीच्या बस पूर्ववत सुरू करण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे. कंडक्टर कामावर नाहीत, त्यामुळे त्या आगारातले अधिकारी हे बुकिंगसाठी बसलेत आणि पुणे ते ठाणे आणि पुणे ते मुंबई या दरम्यानची शिवनेरी बस सेवा सुरू होते. चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे? हे बघा, आत्ता शिवनेरी गाडी निघली. आता हिचं बुकिंग पूर्ण झालं. आपण दाखवू, मी गणेशला सांगेल कॅमेरामॅनला. ही गाडी आत्ता निघली पूर्ण बुकिंग होऊन. इथले जे ट्रॅफिक वाहक नियंत्रक आहेत स्वारगेट डेपोचे, यांनीच ती गाडी बुक केली. ही पहिली गाडी भरून चाललेली आहे. म्हणजे थोडक्यात एसटी महामंडळाने ठरवलंय की आता भलेही कंत्राटी पद्धतीवरची शिवनेरी असतील पण त्यांनी सेवा सुरू केली. त्यांना या संपकऱ्यांना मेसेजच द्यायचा आहे की आम्ही तुमच्यासाठी थांबणार नाहीत, आम्ही ही सेवा सुरूच ठेवणार. पण याच्यामुळे झालंय काय की हे जे कर्मचारी आहेत ना, जे संपावर आहेत, ते प्रचंड संतप्त झालेले. ह्याच कॅबिनमध्ये बुकिंग सुरू केलं, पण ते बुकिंग करणारे जे मॅडम आहेत कंट्रोलर, कॅमेरा पण आपण त्यांनाच विचार नेमकी कुठली गाडी बुक केली, त्यांनी कुठली सेवा सुरू का, पण त्यांनाच विचारा. किती गाड्या सुरू केल्यात प्रवाशांच्या सेवेसाठी मॅडम? कुठली कुठली सेवा सुरू झाली? प्रवाशांच्या सोयीसाठी सांगतोय मी तुमचं काय हे नाही. कुठले कुठले आहेत मग प्रवाशांच्या सोयीसाठी? किती? दोन गाड्या. ते बोलू इच्छित नाही, पण ह्या मॅडमनीच बुकिंग केलेलं आहे गाड्यांचं. पण याच्यामुळे झालं काय की हे जे आंदोलक कर्मचारी आहेत ते प्रचंड संतापलेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया तर त्यांचे नेमके काय भावना. संजयजी, पुन्हा एकदा प्रशासनाने ठरवलं की तुमचा संप मोडून काढायचा, त्याचाच एक भाग म्हणून, सुरुवात म्हणून शिवनेरी गाड्या सुरू झाल्यात. काय झालं साहेब माहिती आहे का, की आता आमचे यांना दाखवायचं की स्वारगेटमधनं गाडी निघली आहे. ही स्वारगेटमधनं जी गाडी निघली, कामगार मित्रांनो, मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आमच्या डेपोतही सस्पेंड केलेत. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका, याच्यानी काही कारवाई होणार नाहीये. मी अजून हे प्रशासनाला सांगतो, जे प्रशासनाच्या लोकांनी आता गाड्या बुकिंग करून दिल्यात, वाढीव पगार तुम्ही घेणार नसेल
तर ते लिहून द्या आणि तुम्ही तुमच्या ह्या भाड्याच्या गाड्या आहेत या गाड्यावरचा पहिला सिम्बॉल काढा आणि सिम्बॉल काढून आमचं जे हृदय आहे ते हृदय काढा आणि या गाड्यांना तुम्ही चालवा. हे जसं लक्झरी चालवायला आम्ही परवानगी दिली, आम्ही त्यांना बोलत नाहीये, तसंच तुम्ही या गाडीवरचा फक्त आमचा एसटीचा सिम्बॉल आहे तो आमचा काढून टाका आणि त्या गाड्या चालवा. आम्हाला तुमच्याशी वाद करायचा नाही. आम्ही सनदशील मार्गाने लढाई लढतोय, कायद्याच्या मार्गाने लढतोय, भारतीय घटनेच्या तरतुदीनुसार लढाई लढतोय. याच्यासाठी आम्हाला सगळ्या जनतेचा पाठिंबा मिळावा. संप चालूच ठेवणार आहे, काही करू देत, त्यांनी कारवाई करू देत. मॅडम, त्याविषयी ज्यावेळेस या प्रायव्हेट ट्रॅव्हलच्या गाड्या डेपोमध्ये घुसल्या होत्या, आपल्या डोळ्यातनं घळा पाणी आलं, मी स्वतः पाहिलं. आज पुन्हा एकदा शिवनेरी पुण्यात आज परत पुन्हा तेच परिस्थिती आहे साहेब. कारण की कामगारांना आम्ही इतक्या दिवसापासून संप करत आहोत. आमचे 40 कामगार याच्यामध्ये शहीद झाले आहेत आणि परत आमच्यावरती हा संप मोडून काढण्यासाठी शासनाने निलंबनाची ऑर्डर, मी स्वतः निलंबित झालेली स्त्री आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच एक चार्जशीट पण नाही बघितली, पण मी आज ठामपणे सांग, मला गर्व आहे की मी निलंबित झाले. का तर काहीतरी मला एसटीसाठी भलं करायचं आहे, या लोकांना भलं नाही करायचंय. का हा संप आमच्यामध्ये, आमच्या कामगारांमध्ये एकता निर्माण आहे, पण यांच्यामध्ये हिंसक वातावरण कसं तयार करावं. ह्या डेपोतून गाडी सुटली, तुम्ही का दुसऱ्या डेपोतून गाडी सोडली, असं वातावरण तयार करण्यासाठी प्रशासनाने हे ह्या प्रायव्हेटच्या गाड्या सुरू केलेल्या आहे. माझं एकच म्हणणं आहे, हे एसटीचं सिंगबॉल म्हणजे आमचं हृदय आहे, आमचं जीवन आहे. हे सिंगबॉल यांनी काढून टाकावं आणि ह्या गाड्या सर्रास चालू ठेवाव्या. संजयजी, तुम्हालाही निलंबित केले, पुणे विभागातून माझ्या माहिती 138 जणांना निलंबित केले. म्हणजे आता संपाची पुढची दिशा काय? प्रशासनाने ठरवलं तुमचा संप मोडून काढायचा. मी सरळ सांगतो माननीय मुख्यमंत्री आणि अनिल परब साहेबांना, आम्ही 92,000 कर्मचारी आहेत, तुम्ही निलंबनाची कारवाईच करू नका. 92 लोकांना ही सेवा समाप्ती आज करून टाका आणि आमचे पैसे 15 दिवसाच्या आत सगळे आतापर्यंत ज्यांनी कामं केलेत तेवढे पैसे द्या. आमचा जय हिंद जय महाराष्ट्र करतो तुम्हाला. आणि इथून पुढे आमचे प्रत्येक कामगार, आता 92,000 कामगार आहेत, आमचे आई वडील आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, आमचे सगळे लोक, आज 5 लाख लोक जवळजवळ आमचे कुटुंब आहे. प्रशासनाने साधारण 2,500 लोकांना सस्पेंड केलंय. मी ते सस्पेंडच सांगतो तुम्हाला. आमची सेवा समाप्तीची नोटीस देऊन टाका, आम्हाला काही गरज नाहीये. आम्हाला संप हा आम्ही माघार घेणार नाहीये आणि आमची सगळे कुटुंब आता आम्ही सरळ उद्यापासून प्रचार करणार. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा उद्यापासून ज्यावेळी आमचे सुरू होतील ना ड्युट्या त्यावेळी सांगणार, यांना मतदान करू नका, हे भ्रष्टवादी सरकार आहे. म्हणजे किती संतप्त भावना आहेत. प्रशासनाने जरी संप मोडण्याची तयारी सुरू केली, त्याचाच भाग म्हणून या गाड्या सुरू केल्या, पण संपकरी या प्रशासनाच्या कृतीमुळे मात्र पूर्ण चिडलेले. आता आपण प्रवाशांकडे जाऊन पाहूया गाडीत स्वतः. प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे या सेवेबद्दल? कारण शेवटी ही सेवा जी आहे ती प्रवाशांसाठी आहे. त्यांना हे संप मान्य आहे की नाही आपण त्यांना विचारूया. तुम्ही सेवा सुरू झाली शिवनेरी, संप सुरू है, हाँ ये सेवा शुरू हो गई, आप क्या कहेंगे? क्योंकि कामगार का स्ट्राइक शुरू है, फिर भी ये सेवा शुरू है. बीइंग पैसेंजर आप क्या कहेंगे? कामगार का जो अच्छा लगे वही करना चाहिए. वही करना है. और बीइंग पैसेंजर आपका पाठिंबा है कामगार सेवा के लिए? हाँ. और बस भी चालू रहनी चाहिए. जो मेहनत करते हैं तो उनको उनका फल मिलना चाहिए. उनका फल मिळणं चाहिए. म्हणजे अशी सगळी परिस्थिती आहे. आपण गाडीत जाऊन पाहूया प्रत्यक्ष. जे गाडीत बसलेले आहेत, जे काही प्रवासी, सॉरी, बस सेवा सुरू झाली आहे. तुम्ही कसं बघता? पण संप सुरू आहे, प्रशासन गाड्या सुरू करते. प्रवासी म्हणून तुमचा कोणाला पाठिंबा आहे, कामगारांना की प्रशासनाला? सुवर्णमध्ये कामगाराला पाठिंबा. कामगारांना पाठिंबा. म्हणजे सेवा सुरू व्हावी, पण कामगारांचं म्हणणं ऐकून घेतलं जाऊ. आपण आणखीन प्रवाशांना विचारूया. सेवा सुरू झाली ताई, पण कामगारांचा संप, कामगार संतप्त झालेले आहेत. याच्यातलं सुवर्णमध्ये काय निघावं तुम्हाला वाटतं प्रवासी म्हणून? कामगारांचं ऐकून घेतलं पाहिजे ना. कामगारांचं ऐकून घेतलं पाहिजे. सेवाही सुरू राहिली पाहिजे. सेवा सुरू राहिली पाहिजे. हाल होत आहेत ना लोकांचे. म्हणजे पहा, जे प्रवासी, ज्याला हे सगळे एसटी कामगार दैवत मानतात, हे प्रवासी सुद्धा ह्या कामगारांच्या बाजूने आहेत. पण या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की संपकऱ्यांचं म्हणणंही ऐकून घ्या आणि सेवाही सुरू. त्यामुळे यातला सुवर्णमध्ये आता प्रशासन नेमका कसं करते? प्रशासनाने तर ठरवलेलं आहे हा संप मोडीत काढायचा आहे, पण आता पुढे कसं कसं होतंय आणि कामगार कसे रिॲक्ट होत आहे त्याच्यावर, या कृतीवर, तेच पाहावं लागणार आहे. चंद्रकांत, पुण्यातली फार सविस्तर माहिती तू सांगितली आणि पुण्याहूनच पहिली गाडी सुरू झालेली आहे. शिवनेरी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले काही क्षणांपूर्वी. पण तिकडे आझाद मैदानात काय स्थिती आहे हे सगळं बघून इथल्या आंदोलनकर्त्यांना काय वाटतं? प्रशांत बाग आपले सहकारी तिथे पोहोचलेले आहेत. प्रशांत, आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे,
खरं तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या दृष्टीने मुंबईतली थंडी काही थंडी नाही, पण आता उघड्यावर आहेत लोक. यांच्या जेवण्या खाण्याची धड व्यवस्था काही नाही. आता एस टीची पहिली बस शिवनेरी सुरू केलेली आहे प्रशासनानं. काय यांच्या भावना आहेत आणि आज काय काय होणार आहे आझाद मैदानात? मिलिंद, खरं तर अत्यंत नेमक्या शब्दामध्ये या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा तू व्यक्त केली आहेस. थंडी कमी असो की जास्त असो, उघड्यावर त्यांना यावं लागतं, हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण बघतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळे कामगार या ठिकाणी आलेले आहेत आणि आझाद मैदानामध्ये या ठिकाणी बसले आहेत. एसटी कर्मचारी आहे, चालक आहे, वाहक आहे, अनेक निलंबित झाले. तुमच्यामधले निलंबित कर्मचारी कोण आहेत? काय सांगाल भाऊ? म्हणजे निलंबित झाले तरी तुम्हाला इथे यावं लागतंय? निलंबित नाही, सेवा समाप्तीची नोटीस दिली तरी आम्ही पाठीमागे घेणार नाही. जोपर्यंत आमचं शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही. आम्हाला सेवा समाप्तीचं काय, आम्हाला निलंबित केलं, डिसमिस केलं तरी चालेल. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हा लढा लढणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढतायत की आपण बघतोय की ही अशा प्रकारची नोटीस जी आहे निलंबनाची देण्यात आलेली आहे, पण याच्यामध्ये सुद्धा नैसर्गिक हक्कांची पायमल्ली केली आहे अशा प्रकारचं पूर्ण वक्तव्य या सगळ्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. काय नेमकं म्हणणं आहे एसटी कर्मचाऱ्यांचं भाऊ? कशासाठी विलिनीकरण? आज शासन म्हणते की एसटी कर्मचाऱ्यांना आत्ता पगार द्यायला 350 कोटी रुपये लागतात आणि शासनात विलीन झालं तर 1000 कोटी लागतात. सरळ सरळ एसटी कर्मचाऱ्याची फसवणूक आहे. शासकीय कर्मचाऱ्याच्या 1/3 सुद्धा पगार एसटी कर्मचाऱ्याला नाही. स्वतः शासनानं सांगते 350 कोटी रुपये आता लागतात आणि शासनात विलीन झालं तर 1000 कोटी लागतात. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याच्या 3 पट काम आम्ही एक्स्ट्रा करून सुद्धा आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याच्या 1/3 पगार दिला जातो. खरं तर अत्यंत वेदनादायक आहे. शहरी आणि ग्रामीण भागाची नाळ जोडणारी जर कोणती व्यवस्था असेल तर ती लालपरी. आज लालपरीची चाकं थांबली आहे. म्हणजे दुःख जितकं प्रवाशांना आहे तितकंच तुम्हाला सुद्धा नक्कीच आहे. पण हा संप तिढा सुटणार कसा? आता साहेब या सरकारने विचार करायला पाहिजे. याला आम्ही काय करणार? जोपर्यंत आमचे हातपाय चालले तोपर्यंत आम्ही केलं, जोपर्यंत आमचं पोट भरलं आम्ही उपाशीपोटी ड्युट्या केल्या. पण आता आमच्या पोटाचा प्रश्न तयार झाला. आमच्या लेकराबाळांना शिक्षण नाही. आमची एवढी हालाकीची परिस्थिती झाली. मी चालक आहे, मी रात्रभर मी गाडी चालवतो. माझ्या घरला लेकराला ताप आली, घरी उपचारासाठी पैसे नाहीत, माझा जीव कसा लागायचा? आणि त्या नजर चुकीचा अपघात झाला आणि ते 50 माणसं मी कसे मारायचे साहेब? आपण बघतोय खरं तर बोलताना सुद्धा यांचे हात थरथरत होते. म्हणजे की ही भावना नुसती या इथून आतून ज्यावेळेस एखादा हुंकार येतो शब्द त्यावेळेस हे जाणवतं. काय सांगाल भाऊ? सर, खरं तर आपले आभार मानायला पाहिजे आणि जेवढे मानले तेवढे आमच्या माध्यमातून खरोखर कमी आहेत. आणि विशेषतः म्हणजे काय आहे की आपण ज्या क्षेत्रासाठी काम करतोय, आज कोणताही कामगार असो, कोणतं मीडियावाले असो, कोणी इंजिनियर असो, डॉक्टर असो, की आपण स्वतःच्या पोट खळगी भरण्यासाठी आपण काम करतो. आणि ते काम करत असताना आमचे पोट भरत नाही, दिलेल्या पगारावर आमचं भागत नाही, ह्याच्यासाठी करतो. आणि एका प्रकारचं यांनी हुकुमशाही चालवली का, हिटलरशाही चालवली का हे कळत नाही. रात्री मी माननीय परिवहन मंत्र्याचं मी लाईव्ह ऐकलं की त्यांनी म्हणतात की बाबा तुम्हाला मी पोलीस संरक्षण देईल आणि तुम्ही गाड्या काढा, आणि लोक गाड्या काढण्यास तयार आहेत. तर हा मुद्दा खरोखर नाही आहे. त्यांना जे कोणी चितावत असेल, आमच्या जे 17-18 संघटना त्यांच्या कृती समितीमध्ये गेल्यात, त्या संघटना त्यांना चितावणी करत असतील की बाबा लोक गाड्या काढा तयार आहेत आणि साहेब तुम्ही आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या. तसं अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. राज्यामध्ये 22 संघटना एसटी कर्मचाऱ्यांच्या आहेत जवळपास. तर त्या सगळ्याच संघटना तुमच्या या मागणीवर ठाम आहे का? नाही साहेब, ते संघटना त्यांच्याशी मिळवणी झाली सरकारसोबत, परिवहन मंत्र्यासोबत. त्याच्यामुळं त्यांना ते मिळवणी झाल्यामुळेच त्यांनी असं बोलतात की बाबा सर्व ते संघटनेवाले बोलतात एकही कामगार त्यांच्यासोबत नाही आहे. हे झालेलं आहे साहेब. म्हणजे आज सगळ्या संघटना सोडून कामगार मैदानात उतरतात. संघटना म्हणजे कोण साहेब? आमच्या डेपोमध्ये प्रत्येक संघटनेचे सभासद त्यांनी त्या संघटनेचा राजीनामा दिलेला आहे. आता संघटनेचे फक्त उरले 10 नेते मुंबईमध्ये, तेवढेच संघटनेची माणसं. बाकी संघटनेमध्ये कोणीच नाही. सगळा कामगार उभा आहे स्वतःच्या ताकदीनिशी. आणि हे सरकार उलट आरोप करते पडळकर साहेब आणि खोत साहेबांवर की भाजप तुम्हाला पाठिंबा देत आहे. आता मला सांगा, आमचा वाली कोणतरी आहे की नाही? आम्ही भांडायचं कोणासोबत? सरकारसोबत भांडलं, सरकार आम्हाला काय देत नाही, मग कुणाची आम्हाला साथ घ्यावा लागला. त्यांच्यामुळे आम्ही त्यांची साथ घेतली, त्यांनी आम्हाला स्वतःहून साथ दिली नाही. ते कुठल्या या राजकारण पेटावं या उद्देशाने आमच्या पाठीमागे नाही. तर म्हणजे अडचणीच्या परिस्थितीमध्ये जो साथ देतो तोच खरा आपला साथी. पण मित्रांनो, पण अशा प्रकारे किती दिवस चालणार? जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाहीत सर,
सर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही संप पुकारणार. आणि सर तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून, जर एसटी शासनामध्ये विलीन झालं, शासनामध्ये गेली, तर प्रवाशावर काहीच बोजा पडणार नाही. तुम्हाला सांगतो त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये 17.5% टॅक्स आहे, प्रवास टॅक्स. तो जर कर्नाटक आणि आंध्रामध्ये बघला तर कमी आहे. तो टॅक्स, डिझेल टॅक्स कमी झाले तर उलट तिकीट पण कमी होईल. उदाहरणार्थ नांदेड देगलूर हा तिकीट 125 रुपये टॅक्स धरून. जर हे शासनामध्ये गेल्यानंतर जे टॅक्स राहणार नाहीत, उलट 70-80 रुपयावर तिकीट येईल आणि प्रवाशांनाही दिलासा मिळेल. प्रवाशाची सांगता करेल असं तुम्ही म्हणताय, पण या सगळ्या विषयामध्ये दोन गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहे की नेमकं नियोजन कसं करता येईल, कारण शेवटी सरकारवर सुद्धा मोठा भार पडू शकतो. सरकारवर किती भार पडतो हा विषय सरकारचा आहे, कारण एसटी मध्ये उत्पन्न किती येतं आणि त्याचं, कारण आम्ही रस्त्यावरती काम करतो सर, सरकारवर याचा कसलाच भार येत नाही. उलट एसटी महामंडळ हे सरकारला 3,500 कोटी रुपये विविध कराच्या माध्यमातून हे अर्थसहाय्य करत असतं. त्याच्यामुळं आता एका आमच्या कर्मचाऱ्यांना मुद्दा मांडला, आता महिन्याला आम्हाला 350 कोटी रुपये लागतात आणि जर विलीनीकरण जर केलं तर 1,000 कोटी लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एवढी जी तफावत आहे, एवढी पिळवणूक आमची सरकारकडून सध्या केली जाते. बाकी कर्मचाऱ्याच्या तुलनेमध्ये एवढं आम्ही जास्त काम करून एवढी जी पैशाची तफावत दाखवत आहेत ना, तेवढा पिळवणूक शासनामार्फत आमची चालू आहे. आमची पिळवणूक सुरू आहे अशा प्रकारचं वक्तव्य, थेट आरोप एसटी कर्मचारी करतायत. दादा काय सर, कसं आहे, विलिनीकरण हा मुद्दा शासनाला मुळात घ्यायचाच नाहीये आणि विलिनीकरणाबद्दल हा मुद्दा जर घ्यायचा असेल तर परब साहेबांनी आम्हाला बोलवावं. आम्ही परवाला मीटिंग झाली, आमचे कर्मचारी गेले, माननीय खोत साहेब गेले, तर त्यांनी म्हणतात की कर्मचाऱ्यांसोबत आम्हाला बोलायचंच नाहीये. ऍक्च्युअली हा मुद्दा मी घेतोय, थोडा माझ्यासाठी 2 मिनिटं वेळ द्या, तर तुम्हाला सविस्तर विलिनीबद्दलचा मी मुद्दा तुम्हाला नक्कीच. हा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे, आणखीन तोही आपण घेणार आहोत. पण दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे की आझाद मैदान परिसरामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातलं जे ग्रामीण भाग आणखीन शहरी भाग याला जोडणारी जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेतले सगळ्यात महत्त्वाचे प्रतिनिधी कोण असेल तर एसटी कर्मचारी. यांची परवड ही थांबणार कधी, हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. सरकारच्या माध्यमातून खरं तर खूप मोठा आर्थिक बोजा सुद्धा पडू शकतो. हे जरी सत्य असलं तरी आवश्यकता आहे याच्यामध्ये गांभीर्यानं तोडगा काढण्याची, कारण हे सगळे एसटी कर्मचारी जे आहेत ते खरोखर कोणत्या आर्थिक संकटाला, कौटुंबिक संकटाला सामना करताय हे सरकारपर्यंत पोहोचत नाही का? सरकारला आपण म्हणतो मायबाप, जर का सरकार मायबाप असेल तर त्या मायबाप सरकारनंच आपल्या पोरांना वाऱ्यावर का सोडावं? बिलीन प्रशांत, यातल्या एका कर्मचाऱ्याने म्हणजे त्यांचं दुःख आपण कालपासून सरकारसमोर मांडतो आहोत आणि आपण अपेक्षा करूया की सरकारला पाझर फुटेल, पण यातल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलेली गोष्ट किती लॉजिकल आहे, किती तर्कसंगत आहे. म्हणजे आत्ता जर का 350-400 कोटी सरकारला द्यावे लागतात आणि शासनात विलिनीकरण झाल्यानंतर जर का 1000 कोटी द्यावे लागतील, याचाच अर्थ त्यांना असा सांगितला की याचा अर्थ शासन आम्हाला 700 कोटी रुपये आत्ता कमी देत आहे. या लॉजिकचं सरकार कसं समाधान करणार, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रशांत, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी एक पत्र लिहिलंय आणि या पत्राच्या माध्यमातून सरकारकडे निवेदन केलंय की सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांचं सामूहिक निलंबन करून टाका. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे एक पत्र पाठवून अशा प्रकारची मागणी करण्यात आली. रोज होत असलेल्या निलंबनामुळे जर का कोणी जीवाचं काही बरं वाईट केलं तर त्याला सुद्धा राज्य सरकारच जबाबदार असेल. रोज थोड्या लोकांना निलंबित करण्यापेक्षा एकदाच सगळ्यांचं सरसकट निलंबन करून टाका, अशी मागणी पुण्यातल्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पुण्यातून. चंद्रकांत, हे सरसकट निलंबनाची मागणी, याचा अर्थ कर्मचारी अतिशय ठाम आहेत, आग्रही आहेत आणि आता आर के पार याच लढाईची तयारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. हो, या पत्रावरून तरी तसंच दिसतंय. गजानन कचवे म्हणून कर्मचारी आहेत, त्यांनी हे पत्रक काढलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने. इथंच ते रोज बसतात आंदोलन. काही वेळात आपल्याला ते जॉईनही होतील आले तर, पण त्यांची भावना हीच आहे. आता प्रशासनाने गेली 2-3 दिवस निलंबनाची कारवाई सुरू केलेली आहे मास लेव्हलला. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही एका दोघाला काय निलंबित करता? आम्ही जे टोटल 1 लाख कामगार आहोत किंवा 95,000, तुम्ही सगळ्यांनाच निलंबित करून टाका, आमची तयारी आहे. आणि हे निलंबन झाल्यानंतर आमच्या समजा काही कर्मचाऱ्यांनी काही टोकाचं पाऊल उचललं, कोणी काही हिंसक वळण घेतलं किंवा कोणी जीवाचं बरवाईट केलं, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल. थोडक्यात हा कर्मचाऱ्यांनी एक गर्भित इशारा दिलाय पत्राद्वारे परिवहन मंत्र्यांना
जर तुम्ही आमचा संप कारवाईचा बडगा दाखवून दडपण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही त्याला अशाच पद्धतीने रिॲक्ट होऊ आणि हे पत्र हा त्याचाच एक भाग आहे मिलिंद. बर, हे पत्र आपल्याला बघायला मिळू शकतं चंद्रकांत, आणि या पत्रावर बाकीच्या सहकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलकांचं काय म्हणणं आहे? बाकी सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. हे ते पत्र आहे, मी कॅमेरामन गणेशला दाखवेल की त्याने झूम करून दाखवू प्रेक्षकांसाठी. ह्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की तुम्ही जे आता निलंबनाची कारवाई सुरू केली आम्हाला दडपण्यासाठी, त्याचं आम्ही निषेध तर करतोच, पण तुम्हाला करायचंच असेल तर आम्हाला सर्वांना निलंबित करा. आणि आमचं निलंबित झाल्यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याने टोकापायी एखाद्या टोकाचं पाऊल उचललं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे. थोडक्यात आता हा जो संघर्ष आहे संपकरी आंदोलक आणि एसटी महामंडळ प्रशासन आणि परिवहन मंत्री यांच्यातला आणखीन तीव्र होता दिसतोय. कारण आपण सकाळी पाहिलं 2 शिवनेरीच्या गाड्या सोडल्या, कारवाईचा बडगा उचलला, तरीही कर्मचारी संपावरून मागे हटायला तयार नाहीत. आणि सर्वात याच्यातलं धोकादायक मला वळण दिसतंय की आंदोलकांना नेतृत्व नाही, सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे संप हा पुढे जाऊन नेमकं काय वळण घेणार हे कल्पना. चंद्रकांत, या संपातली एक मोठी गोष्ट अशी स्पष्टपणे जाणवतीये, ते म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांचं एकमुखी म्हणणं आहे की आम्ही संघटना बाजूला ठेवली, आता सर्व संघटना विसर्जित करून आम्ही सर्वसामान्य कर्मचारी म्हणून या संपात सहभागी आहोत. ही भावना खूप महत्त्वाची आहे, कारण ही भावना कदाचित कर्मचाऱ्यांमध्ये अधिक एकजुटता आणू शकेल आणि सरकारला कदाचित पुढच्या काही दिवसात या कर्मचाऱ्यांच्या समोर झुकावं सुद्धा लागेल. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, तसं आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय News18 लोकमत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एक महत्त्वपूर्ण साक्षीदार प्रभाकर साईल, या प्रभाकर साईलची एनसीबीकडून तब्बल 4 तास चौकशी करण्यात आली. याही पूर्वी 2 वेळेला त्याची चौकशी झाली होती. यावेळेला एनसीबीनं प्रभाकर साईलला आर्यन खान प्रकरणाशी संबंधित आणि किरण गोसावीच्याबद्दल प्रश्न विचारले. याच संदर्भात प्रभाकर साईल याच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. 4 तासाच्या चौकशीमध्ये नेमकं काय झालं, आणखीन का सातत्यानं चौकशीला बोलवलं जात आहे, अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहे. पण तीच उत्तर देण्यासाठी प्रभाकर साहिलच आपल्याबरोबर आहेत सातत्यानं. पुन्हा चौकशी आणि आज सलग 4 तास. काय झालं नेमकं काहीच नाही. जे आतापर्यंत ज्या चौकशी झाल्या, जसं मुंबई पोलीस आहेत, एनसीबीची विजिलन्स डिपार्टमेंटची टीम आहे, त्यांना जी मुंबई पोलिसांना जी मी स्टेटमेंट दिली तीच मी एनसीबी विजिलन्स डिपार्टमेंटला दिलेली आहे. आणि आज जी एनसीबीची जी ऑपरेशन टीम होती त्यांना चौकशीमध्ये फक्त एवढंच हवं होतं की ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या गेल्या, मग ओव्हरऑल डेजमध्ये काय झालं, ह्या सगळ्या चौकशीबद्दल मी त्यांना रिपोर्ट दिलेला आहे. पण नेमका मुंबई पोलिसांना तुम्ही चौकशीत काय सांगितलं? पण नुसती चौकशी होत नसते तर त्याचे पुरावे सुद्धा संलग्न द्यावे लागतात. मग असे काय पुरावे तुमच्याकडे आहे जे चौकशीला तुमच्या पूरक आहे असं तुमचं म्हणणं आहे? मुंबई पोलिसांना जे मी पुरावे सादर केलेले आहेत त्यामध्ये ओव्हरऑल माझ्या 2 ऑक्टोबरपासूनचे, जसं फॉर एक्झाम्पल मला आतमध्ये घेऊन मला जे सांगितण्यात आलं की फ्रँकीज दिल्यानंतरचं की तुला इथेच उभं राहायचं आहे, मी तुला फोटोज पाठवेन, त्यांना रेकग्नाईज करायचं आहे, मला तू रिपोर्ट कर. त्यानंतर मग त्यांचं जे रात्रीचं संभाषण एकमेकांमधलं, रात्री 1:30 वाजता मग मला 1-1:15 दरम्यान माझ्याकडनं ज्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या, त्यानंतर मला तिकडे मी जो व्हिडिओ वगैरे क्लिप केला, टर्मिनलचे जे फोटोज आहेत आणि ज्या मीटिंग्स वगैरे झाल्या ह्या पूर्ण विषयाशी संदर्भात, त्या मीटिंग्सचे जे लोकेशन्स, मग ते दुसऱ्या दिवशी जे 3 तारखेच्या सकाळी मी जे पैसे उचलले ॲज अ टोकन अमाऊंट म्हणून, त्या पैशाची कुठे विल्हेवाट लावली, कशी लावली, त्यातले 23 लाख कुठे पोहोचवले, 1 लाख कोणाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले, उरलेले 26 लाख किरण गोसावींना कोणत्या ठिकाणी त्यांना नेऊन दिले, परत त्या पैशांची रिटर्न देवाणघेवाण संध्याकाळी किती वाजता झाली, मग मी कोणाला भेटलो, ते लोकेशन्स, ते सर्व मी मुंबई पोलिसांना याबद्दलचे एव्हिडन्स दिलेले आहे आणि त्या लोकेशनप्रमाणे त्यांनी त्याची चौकशीही केलेली आहे. एवढंच मला फक्त म्हणायचं.
साहिल, पण ज्यावेळेस तुम्ही सांगताय की ते पैसे मी रिसिव्ह केले, नंतर 23 लाखाचं मी वाटप केलं, पण खरं तर आपण ज्यावेळेस पैसे एखाद्या गोष्टीसाठी घेतोय त्यावेळेस आपल्याला त्याची कल्पना असते की आपण हे कशासाठी घेतोय. मग तुम्हाला जर का त्याच वेळेस तुम्हाला जर का म्हणजे आज जे तुम्ही म्हणतायत की मला हे खटकतंय, मग हे तुम्हाला त्यावेळेस नाही खटकलं प्रत्यक्ष पैसे घेताना? पैसे घेताना सर्वात पहिली गोष्ट सर मला हे खटकलेलं. दुसरी गोष्ट माझे 2-2.5 महिन्यापासून जे ड्यूज बाकी होते. तिसरी गोष्ट म्हणजे मला माझं एक आत्तापर्यंत मी जिथे बॉडीगार्ड ॲज अ काम केलं तिथे मी फक्त माझ्या मेहनतीच्या पगाराशीच मला संबंध ठेवतो. बाकी तो काय करतोय काय नाही त्याच्याशी मला काही लेणं देणं नसतं. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी ते काम केलं. कोणतंही नातं जे अत्यंत घट्ट असतं ते 2 कारणांनी भंग होतं असं बऱ्याच वेळा कायद्याच्या वेगवेगळ्या खटल्यात येतात. एक तर पैसा कारण असतं, नाही तर मग एखादी तिसरं पात्र म्हणजे पती पत्नीवर वो किंवा स्त्री एखादी असं पात्र असतं प्रेम. किरण गोसावी आणि प्रभाकर साहिल हे खरं तर एकदम जवळचं असलेलं नातं. असं तुमच्या दोघांमध्ये काय घडलं की ज्यामुळे तुम्ही डायरेक्ट 2 टोकांना गेलात? पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला मी म्हटलेलं आहे की माझे ड्यूज वगैरे मला मिळाले नव्हते. दुसरी गोष्ट ज्यावेळेला हा सर्व जो काही प्रकार घडला आणि त्यांच्या ज्या क्रिमिनल केसेस बाहेर आल्या त्यामुळे मला असं कुठेतरी म्हणजे मनामध्ये वाटलं की प्रभाकर आता तुला बाहेर आलं पाहिजे. कारण की जवळजवळ 10 ते 12 दिवस मी इकडे फिर तिकडे फिर, मला राहण्याचं घर नाही आहे. मग मी माझ्या मित्रांचा आसरा घेतला सोलापूरमध्ये जाऊन. मग जेव्हा माझ्या पत्नीशी जेव्हा माझा संपर्क झाला त्यावेळेला तिने मला सांगितलं की हे सर्व काय चाललेलं, आत्ता तू कामाला लागला, आज तुझ्याकडे नोकरी नव्हती. 2 वर्ष लॉकडाऊनमध्ये मी मच्छी विकली, भाजीही विकली रोडवर उभा राहून, नो डाऊट. मग मला पत्नीने सांगितलं हे सगळं काय चाललं, पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे, तुझ्याबद्दल विचारतात आहे, तुझ्या सरांबद्दल विचारतात. तेव्हा मी पत्नीला तू काळजी करू नको, मी 2 दिवसात काहीतरी मी जे काही सत्य आहे ते मी उघडकीस आणेन, नक्कीच समोर आण. त्यानंतर मी मित्रांच्या सहाय्याने मुंबईला आलो. मुंबईला येताच मी मुंबई पोलिसांकडे हे सर्व उघडपणे मांडलेलं आहे. प्रभाकर साहिलने ज्यावेळेस अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारचा संपर्क मुंबई पोलिसांना केला त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा अशीही एक चर्चा कानावर आली की प्रभाकर साहिल मॅनेज झालाय म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य प्रभाकर साहिलने केलेलं आहे. कितपत तथ्य याच्यात? सर, मॅनेज ह्या शब्दाचा अर्थ मला अजूनपर्यंत कळत नाही. जर तुम्ही समजावून सांगितलं तर बरं होईल. आणि मॅनेज होणं आणि जर सत्य उघडकीस आणणं ह्यामधले पण मला फरक जर तुम्ही समजावून सांगितलं तर मी त्यावर नक्कीच उत्तर देईन. 50 लाख तुम्ही घेतले होते ते मॅनेज करण्यासाठीच घेतले होते, त्यामुळे मी त्याचा शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगणं संयुक्तिक मला वाटत नाहीये. पण सत्य उघडून आणण्यासाठी म्हणून हा तुमचा जो वाक्य आहे तो मला महत्वाचा वाटतंय. असं काय तुमच्या मनात खतखतत होतं की हे सत्य आणखी ते मला उघडून आणायचं असं तुमचं म्हणणं आहे? सत्य उघडकीस आणण्यामागचं एक कारण होतं. जे मी 10 ते 12 दिवस मी इकडे इकडे फिरत होतो त्यामुळे मला असं वाटलं की आज जे आर्यन खान बरोबर चाललेलं आहे असं अजूनही 10 लोकांबरोबर चाललं तरी चालतच जाईल. मग आज जर का बाहेर नाही आलो तर या गोष्टीला मग आळा कोण आणणार? आळा कोण आणणार? पण आर्यन खान बरोबर नेमकं काय चाललंय, म्हणजे की योग्य आहे की अयोग्य? अयोग्यच चाललेलं. कारण की त्याला ज्या वेळेला मी टर्मिनल्सवर पहिल्यांदा पोचलो रात्री 10:30च्या सुमारास त्यावेळेला जे अॅक्यूज होते ते एका साईडला बसले होते आणि आर्यन खान हा केबिनमध्ये बसलेला. सेम सिच्युएशन एनसीबीच्या ऑफिसमध्ये आर्यन खान हा एनसीबीचे जिथे अधिकारी बसतात तिथे चेअरवर बसलेला आहे. बाकीचे जे अॅक्यूज आहेत आरोपी ते एका साईडला एका फ्लोअरवर बसलेले आहेत. मग त्यालाच का VIP ट्रीटमेंट मिळते ना बाकीच्यांना का आरोपी सारखं वागवलं जातं? बरोबर आहे. आर्यन खानचं बॅकग्राऊंड खूप मोठं आहे. शाहरुख खान या प्रख्यात अभिनेत्याचा मुलगा म्हणून सुद्धा आर्यन खानकडे बघितलं जात आहे. पण मग याचमुळे म्हणून पैशांची आर्थिक मोठी देवाणघेवाण अशा प्रकारचे सगळे समोर आले विषय कितपत तथ्य आहे? तथ्य आहेच. कारण की त्यांचे जे संभाषण चालू होते किरण गोसावी, सॅम, सेकंड डेला म्हणजे त्याच रात्री ज्या मीटिंग झाल्या, सेकंड डेला मग सुनील पाटीलही त्या पिक्चरमध्ये आला. मला सांगितलं की ते किरण गोसावीचं सोड, मी सांगतो इथे नेऊन 23 लाख दे, 1 लाख माझ्या अकाउंटला टाक, मग उरलेले 26 लाख किरण गोसावीला नेऊन दे. त्याच संध्याकाळी मला ते रिटर्न जेव्हा पैसे देण्यात आले त्यातले मी 38 लाख रुपये रिटर्न केले. प्रभाकर साहिल यांच्याशी आपण बोलणारच आहोत, पण हेमंत इंगळे त्यांचे वकील आपल्याबरोबर आहेत. हेमंतजी, 2 प्रश्न मला आत्ता आलेले मनात. एक म्हणजे की कायदा काय म्हणतो, की कायदा म्हणतो की जो गुन्हेगार आहे तो दोषी आहेच, पण जो गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवतो तोही दोषी आहेच. पैसे या विषयातले व्यवहारातले प्रभाकर साहिल यांनी घेतले असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे. त्यांनी तेच कबूल केलंय.
म्हणजे पैसे घेतले नंतर कबुली दिली, म्हणजे दोषी ते सुद्धा असू शकतात ना, का माफीचा साक्षीदार? दोषी म्हणता येणार नाहीत, कारण एकतर ह्या प्रभाकर सायलने जे उघडकीस आणले त्याच्यात तुम्ही त्याला दोषी करार देऊ शकत नाही. इनफॅक्ट ही इज द फर्स्ट इन्फॉर्मंट अकॉर्डिंग टू द लॉ. FIR त्यांनी जी कंप्लेंट दिलेली आहे, जी घेतलेली आहे, त्यांचं स्टेटमेंट घेतलेलं आहे, त्याप्रमाणे त्यांनी ही जो घटनाक्रम झाला आहे त्याच्यामध्ये ही इज द फर्स्ट इन्फॉर्मंट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट आय विटनेस, म्हणून त्याला तुम्ही दोषी म्हणून बघू शकत नाहीत. आणि झालं म्हणजे तुमच्या दुसऱ्या भागाचं उत्तर असं आहे की जर त्याचा सहभाग असेल पण त्याचा मेन्सरिया नसेल किंवा त्याचं इंटेन्शन नसेल तर मग त्याला तुम्ही दोषी करार देऊ शकत नाहीत. ही इज नॉट अ कॉम्प्लिस. ही वॉज वर्किंग अंडर द इन्स्ट्रक्शन्स ऑफ KP Gosavi at that point of time. He was not a conspirator. He is not a part of the conspiracy. So therefore you cannot say that he is accused in this whole scenario. जगातील प्रख्यात साहित्यानं एक वाक्य दिलंय, टू बी ऑर नॉट टू बी. म्हणजे अशा प्रकारचं हे पूर्ण प्रकरण एकंदरीत समोर येत आहे. पण या सगळ्या विषयामध्ये प्रभाकर दोषी आहे किंवा नाही आहे हा मुद्दा तर नंतर राहतो. पण तुम्ही सांगितलं की मी सातत्यानं किरण गोसावी बरोबर अनेक वेगळ्या विषयात लक्ष देतो. यापूर्वी सुद्धा असे अनेक व्यवहारामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदवलाय. सहभाग नोंदवलाय तर आतापर्यंत नव्हता. हा पहिलीच वेळ होती. ह्याआधी त्यांनी जे काही केलं ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं होतं. पण असा हा जो घाणेरडा प्रकार आहे हा माझ्या समोर पहिल्यांदाच घडलेला आहे. पण ज्या कार्यालयातल्या अधिकारी यांच्याबद्दलच तुम्ही बोलताय त्याच ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करताय, मग तुमचे पुरावे नेमके तुम्ही काय देताय? ते सर्व पुरावे मी सादर केलेले आहेत. माझ्याकडे जे एव्हिडन्सेस आहेत, फोटोज आहेत, व्हिडिओज आहेत. मग आता ते मुंबई पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केलेली आहे आणि त्यांनी जे पुरावे जे मी त्यांना जे स्पॉट्स दाखवलेले आहेत त्यातले मला 2 CCTV फुटेज दाखवण्यात आले. हो, पण बरोबर आहे. पण तुम्ही NCBला आज कोणते पुरावे सादर केले? सगळ्यात महत्त्वाचं, कारण NCB कडे तुमची सातत्याने चौकशी होते आणि यापुढे सुद्धा चौकशी होऊ शकते. नॉर्मली म्हणजे आज जी चौकशी होती हे पुरावे सादर करण्यासाठी नव्हती, फक्त NCBच्या ऑफिसमध्ये काय प्रकार घडलेला त्या संदर्भात होती. आणि कोणी केली चौकशी तुमची? पंचनामा विजिलन्स आपले NCBचे जे ऑपरेशन डिपार्टमेंट असतं त्यांनी माझी चौकशी केली. महत्वाचं त्याच्यामध्ये एकच विषय होता की पंचनाम्यावर कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या की नाही. अच्छा, मग तुम्ही काय सांगितलं नेमकं? जे आहे सत्य तेच सांगितलं की मी तुम्हाला हवं तर मी स्पॉट दाखवतो, कुठे उभं राहून मी सह्या केल्या, किरण गोसावी कुठे बसलेला, आर्यन खान कुठे बसलेला, बाकीचे अक्यूज कुठे होते. मग त्यांनी मला तसं सहकार्य केलं आणि त्यांनी म्हणजे ॲग्री केलं की बाबा मी कोऱ्या कागदावर सह्या केल्यात करू. तुमचा स्वतः आर्यन खान याच्याशी किंवा त्याबरोबर काही जणांशी संबंध आला प्रत्यक्ष पार्टीला? नाही, कारण की जसं मी सुरुवातीलाही म्हटलेलं, आजही तेच सांगू इच्छितो की माझा जो रोल होता हा ग्रीन गेटच्या आतील बाजूस जिथे अरेंज केलेली जे मेंबर्स असतात त्यांना सिटिंग अरेंजमेंट होती तिथे फक्त उभं राहून त्यांना रेकग्नाइज करणं आणि तो रिपोर्ट पाठवणं. रात्री जो माझा संपर्क आला तो डायरेक्ट टर्मिनलवर आला. त्या क्रूज कुठे लागलेली तेही मला नाही माहिती होतं. म्हणजे टर्मिनल पासून मी जरा बघितलं तर लेफ्ट हँड साईडला ती क्रूज लागलेली होती. तो जसं आपण नॉर्मली आपण एअरपोर्टला जातो मुंबईच्या बाहेर जाताना तर आपली जी चेकिंग्स होते तो जो भाग होता त्या टर्मिनलला मी रात्री 10:15च्या आसपास पोहोचलेलो, 10:30च्या आसपास. त्यामुळे पाहूयात या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं ते. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. आणि आता महाराष्ट्रातल्या विठ्ठल भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी. विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन आता ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर मातांना देखील घेता येणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि गरोदर मातांना मंदिरात प्रवेश नव्हता, परंतु 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर स्त्रियांचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल त्यांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस पूर्ण झालेले असणं मात्र आवश्यक आहे आणि ज्यांचे लसीकरणानंतर 14 दिवस पूर्ण झालेले असतील अशा ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर मातांनाही आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाचा हा एक महत्त्वाचा निर्णय.
वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. तर वीरेंद्र, या विठ्ठल मंदिर समितीच्या निर्णयाबद्दल अधिक काय माहिती आहे? वीरेंद्र, माझा आवाज पोहोचतोय? काय त्यांना काय माहिती. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी. आणि आता कार्तिकीच्या आधी वारकऱ्यांची मोठी गर्दी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी, आणि त्याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं निर्णय घेतला. वीरेंद्र, माझा आवाज पोहोचतोय? वीरेंद्र, मंदिर समितीनं काय निर्णय घेतलाय आणि तो भाविकांच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे? वीरेंद्र उत्पात यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी, ज्यांचे 2 डोस झालेले आहेत आणि 14 दिवस पूर्ण झालेत अशा ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा, तसंच गरोदर मातांना सुद्धा थेट मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेता येईल. अर्थात 2 डोस झालेले असणं हा नियम सर्वत्र लागू आहे. म्हणजे अगदी मुंबईत रेल्वेने प्रवास करायचा असेल तरी सुद्धा तुमचे 2 डोस आणि वर 14 दिवस झालेले असणं हे आवश्यक आहे. आणि त्याच धर्तीवरती अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 2 डोस आणि 14 दिवस झाले असतील तर ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर माता सुद्धा आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ शकतात. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात काही ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या घेऊन येते माझी सहकारी श्वेता.